नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे हेल्दी असाल, सेफ असाल, स्वतःच्या तब्येतीची काळजी चांगलीच घेत असाल. तर आज मी जिममध्ये करत आहे क्रॉसफिट. थोडंसं वेट गेन झालेलं आहे कारण 3 ते 4 महिने कन्सिस्टंट नव्हती वर्कआउटमध्ये. तर मी विचार केला थोडंसं हाय इंटेन्सिटी कार्डिओ इन्क्लूड करायला माझ्या वीकली स्केड्यूलमध्ये. 4 ते 5 किंवा मॅक्सिमम 6 एक्सरसाइजेस करेन मी. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत ही एक्सरसाइजेस कंटिन्यू करा. पण कंटिन्यू करायच्या आधी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम शेअर करा ज्यांनाही गरज आहे त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये किंवा त्यांच्या फिटनेस जर्नीमध्ये. आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स भेटत राहतील. बॉक्स जम्प आपल्याला 30 सेकंड्स करायचा आहे, म्हणजे ईच एक्सरसाइजेस करायचं आहे 30 सेकंडसाठी. तुम्ही करत आहे केटल बेल स्विंग. तर 1 हँडनीही करू शकता असं, किंवा जर नसेल जमत तर हे 2 हँड करून आणि वरती येताना ग्लूट जे आहे ते स्क्वीज करायचं आहे. ओके, आता ही आहे स्ट्रेंथ बॅग. इझिली अवेलेबल असतं कोणत्याही जिममध्ये. आणि जर अवेलेबल नसेल तर तुम्ही जर घरी करत असाल हे वर्कआउट तर करू शकता तुम्ही जम्प स्क्वॉट. हे मला वाटतं 10 kgचं आहे, पण तुम्ही तुमच्या कपॅसिटीच्या अनुसार ॲडजस्ट करू शकता. बॅग शोल्डरलाही वर्क करते, इवन कोरलाही वर्क करतं. तर ह्याला वरती पुल करायचं आहे, मग स्क्वॉट आणि मग ड्रॉप अप, स्क्वॉट ड्रॉप अप, स्क्वॉट ड्रॉप. ह्याचे 30 सेकंड्स तुम्हाला करायचे आहेत. नेक्स्ट मी केलं आहे लॅडर. हे इफेक्टिव्ह आहे लोअर बॉडीसाठी आणि इवन कोरसाठीही. ओके, तर आपण हे जेवढेही एक्सरसाइजेस बघितले आहेत ते 30 सेकंड ईच एक्सरसाइज करायचं आहे. पण राऊंड्स तुम्हाला करायचे आहेत 4 ते 5 राऊंड. इवन तुम्ही मॅक्स 6 राऊंड्सही जाऊ शकतात. आणि हे करता करता मी जवळजवळ 458 कॅलरीज बर्न केलेले आहेत. म्हणजे हा खूप इफेक्टिव्ह कार्डिओ नाही तर हाय इंटेन्सिटी वर्कआउटही आहे. आणि हे झालं, हे 4 राऊंड्स मी 4 राऊंड्स केले. हे 4 राऊंड्स झालं त्याच्यानंतर मी 15-20 मिनिट्स रोविंग करणार आहे. तेही तुम्हाला मी आता थोड्या वेळात दाखवते. ज्यांना रोविंग माहीत नाही तर ही आहे रोविंगची मशीन. ही मी 15 to 20 मिनिट्स अजून बाकी आहे करायचं. तर तुम्ही पण तुमचा वर्कआउट चालू करा आणि उद्या परत या नेक्स्ट व्हिडिओसाठी. मोटिवेटेड राहा, सेल्फ मोटिवेटेड राहा, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. डाएटवर फोकस करा आणि मग भेटूया उद्या. तोपर्यंत धन्यवाद.